नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता बरेच जण नवीन पीसी यूज करत असतात। बरेच जणांनी आताच MSc IT कंप्लीट केले आहे। अशा मुलांना पीसी मध्ये कसे आपल्या मोबाईलचे फोटोज किंवा आपल्या मोबाईलचे डॉक्युमेंट्स कसे पीसी मध्ये फॉरवर्ड करायचे हे बरेच जणांना माहित नसतं। बरेच जण व्हॉट्सअप थ्रू ते टाकत असतात, परंतु ही रॉंग पद्धत आहे। व्हॉट्सअप थ्रू टाकून तुमची खूप जास्त GB रोजची त्यासाठी आपण एक सिंपल ट्रिक सांगत आहोत। ती ट्रिक तुम्हाला फक्त मोबाईलची चार्जिंगची जे USB कॉर्ड असतो त्या थ्रू तुम्ही तुमच्या मोबाईल मधला डाटा तुमच्या पीसी मध्ये टाकू शकतात। ते कशा प्रकारे टाकायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राइब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर टेक रिलेटेड व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात येत असतात। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राइब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला फक्त एक तुमची USB कॉर्ड घ्यायची आहे, जसं की मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघू शकता माझ्याकडे एक चार्जिंगची USB कॉर्ड आहे। ती साइड आपण या मोबाईल मधून या ठिकाणी लावत असतो मेन चार्जरला, म्हणजेच अडॉप्टरला आपण हे लावत असतो। हे आपल्याला पीसीला एक सॉकेट असतं USB सॉकेट म्हणून, हे आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे। आणि हे जे असणार आहे हे आपल्याला मोबाईलला लावायचं आहे। आपण जरा वेळ न घालवता लगेच त्याच्याकडे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। आता ही जी आहे तुम्हाला कुठे USB लावायची ही योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहित नाही। आपण त्यांना सांगणार आहोत की ही USB पोर्ट कुठे लावायची, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर या ठिकाणी माझ्या मागे तुम्हाला पीसी दिसत असेल। आपण जरा वेळ न घालवता लगेच आपलं कामाला सुरुवात करून टाकूया। तुम्हाला जर मोबाईल मधले कुठलेही डॉक्युमेंट असेल, कुठलाही व्हिडिओ असेल जास्त जीबीचा होत असेल व्हॉट्सअप थ्रू, तर तुम्ही तुमची USB कॉर्ड लावून तुमच्या मोबाईलचा संपूर्ण डाटा तुमच्या पीसी मध्ये अपलोड करू शकता किंवा फॉरवर्ड करू शकता। ते कशा प्रकारे करायचं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो, आपण जरा वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळूयात। या ठिकाणी तुम्हाला 3 असे पोर्ट दिसत असतील, तर मी माझा पोर्ट या ठिकाणी चार्जिंगचा पोर्ट या ठिकाणी लावलेला आहे। तर आपण आता जरा वेळ न घालवता लगेच बघून टाकूयात। तर मित्रांनो, आता हे जे चार्जिंग पोर्ट आहे ते तुमच्या मोबाईलचं जे चार्जिंग पोर्ट असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे, जसं की मी या ठिकाणी लावून टाकलं। त्यानंतर या ठिकाणी पीसी मध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन आली असेल। या ठिकाणी तुम्हाला मोबाईलला एक सिस्टम आला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फाईल ट्रान्सफरचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी माझं ओप्पो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझं ओप्पो K10 5G चं अँड्रॉइड सिस्टम आलेलं आहे। या ठिकाणाहून मी कुठल्याही प्रकारचा डाटा घेऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझे फोटो सर्व, व्हिडिओ फोटो सर्व, हे माझ्या मोबाईल मधले जे काही फोटो व्हिडिओ असतील ते तुम्हाला मोबाईलचे जे फोटो व्हिडिओ असतील ते तुम्हाला पीसी मध्ये शो होत असेल। मी या ठिकाणून ते कॉपी सुद्धा करू शकतो। ते एकदम सोप्या पद्धतीने मी माझा डाटा आपल्या मोबाईल थ्रू पीसी मध्ये अपलोड करून सेफली ठेवू शकतो। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलचा कुठलाही डाटा असेल तो तुम्ही तुमच्या पीसी मध्ये सेफली ठेवू शकता। यासाठी तुम्ही USB केबलचा वापर करून तुमचा कुठल्याही प्रकारचा डेटा न वाया जाता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलचा डाटा तुमच्या पीसी मध्ये सेफली ठेवू शकतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण आपल्या चॅनलवर टेक रिलेटेड व्हिडिओ येत असतात। तुम्ही आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राइब करून टाका, कारण की जे पुढचे व्हिडिओ येत असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि साइडची बेल आयकॉन क्लिक सुद्धा तुम्ही ऑन करून टाका, कारण की माझी जो पण व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येईल। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉन ऑन करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।